हा सकाळचा सूर्योदय बघितला आणि आम्ही सकाळी 7 वाजताच निघालो होतो मामाच्या गावाला जाण्यासाठी। मामाच्या गावाला जायचं म्हणजे लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी जाग्या होतात। तिकडे आम्ही पोहोचलो वेळेवर आणि उपवास होता म्हणून साबुदाण्याची खिचडी खाल्ली नाश्त्यामध्ये। दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता मामाच्या घरी, त्याचंच आम्ही नियोजन इथे करत होतो। म्हणजे जे काही कामं बाकी होती ते पेंडिंग सगळी आम्ही तिथे जाऊन केली, पॅकिंग वगैरे जी करायची होती ती, स्वीट वगैरे पॅक करत होतो। आणि ही आमच्याकडे प्रथा आहे की नवरदेवाकडची जी मंडळी उद्या येणार आहे त्यांना हा शिदोरीचा डब्बा दिला जातो। ही शिदोरी 5 सुवासिनी बायकांनी भरायची असते। त्या डब्यामध्ये हळद कुंकू एकमेकाला लावून घेतलं आणि नंतर ही शिदोरी आम्ही एक एक करून भरत होतो। मोजून ती भरायची असते, तशीच भरली तरी चालते, पण आम्ही एक एक करून 5-5 असं करून भरत होतो ती शिदोरी। छानपैकी गप्पा मारत शिदोरी भरली। खूप आठवणी ताज्या झाल्या लहानपणीच्या। आम्ही लहानपणी एकत्र जमायचो तेव्हा खूप गोंधळ असायचा आमचा। आम्ही तब्बल 13-14 जण होतो, मावशीचे मुलं मामाचे मुलं वगैरे असे मिळून। खूप मज्जा यायची लहानपणी। आता ते दिवस गेले, फक्त आठवणी राहिल्या। आता सगळे ज्याच्या त्याच्या कामात बिझी असतात म्हणून जास्त कोणाला येणं होत नाही, पण हा एक प्रोग्राम होता की त्याला आम्ही सगळेच भेटणार होतो आणि त्याची पण एक्साइटमेंट होती। काही जण संध्याकाळी येणार होते, काही जण आलेले होते। छान गप्पा मारल्या आणि हा शिदोरीचा डब्बा पण खूप छान प्रकारे डेकोरेट केला होता। तुमच्याकडे असतो की नाही शिदोरी नावाचा प्रकार मला नक्की सांगा। आणि ही ओटीचे तांदूळ जे असतात त्याला तेल आणि हळद लावून ठेवायचं असतं, ते काही मोजून घ्यायचे असतात, तेच इथे करत होते आमच्या मामी। आणि छान हे सगळं करून ठेवलं कारण पुढच्या दिवशीच कार्यक्रम होता आणि खूप घाई होणार होती हे सगळं करण्यासाठी। त्यासाठी नियोजन लावून ठेवलं आधीच आणि ह्यामध्ये जे ओटीचं सामान असतं ते सगळं ह्यामध्ये टाकून ठेवलं, ऐन वेळेवर काहीच सापडत नाही म्हणून। आणि नंतर मी मेहंदी काढायला बसले। माझ्या मामाची मुलगी इथे मला मेहंदी काढत होती, खूप छान मेहंदी काढते ती। अद्विकला पण मेहंदी काढत होती त्याची माऊ। छान मेहंदी काढली आणि अद्विक लगेचच झोपला। आणि ह्या पिढीच्या बहीण भावाचं प्रेम आता बघणं तरी होणार नाही। हे माझी आजी आणि आईचे मामा आहेत। नंतर रात्रीच्या जेवणाची तयारी केली आणि ही सगळी भावंडं जी आम्ही खूप वर्षांनी एकत्र भेटलो होतो, म्हणजे खूप वर्षांनी। आम्ही जेव्हा लहान लहान होतो तेव्हाच आम्ही एकत्र भेटायचो आणि आता आमची मुलं लहान आहेत तेव्हा आम्ही भेटलेलो आहोत। खूप मज्जा केली आम्ही, खूप हसलो, खूप आठवणी ताज्या झाल्या। आणि नंतर जेवण केल्यानंतर आम्ही इकडे डान्स केला, खूप वेळ जास्त डान्स केला। आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत नाचत होतो कारण सगळे एकत्र जमले होते। आणि हे असे काही मुवमेंट असतात ते कधी कधीच एन्जॉय करायला भेटतात आणि मी ते एन्जॉय करत होतो। आणि इकडे ताईची ॲनिव्हर्सरी होती म्हणून भाऊजीला व्हिडिओ कॉल केला आणि त्यांची ॲनिव्हर्सरी पण सेलिब्रेट केली। हा माझा भाऊ, त्याचा पण बड्डे होता त्या दिवशी म्हणून तो बड्डे पण आम्ही रात्री गच्चीवर सेलिब्रेट केला। मस्त चंद्र निघाला होता आणि त्याच्या चंद्राच्या प्रकाशात आम्ही हे सगळं करत होतो आणि खूप एन्जॉय केला। त्याचा पण बड्डे केला।